तर बघा इथं चालू आहे माझा स्वयंपाक. मग आज आहे बघा आमच्या इथला बाजार. मग बाजारचा दिवस असल्यामुळं पडदिशी स्वयंपाक उरकावं म्हणलं आणि मग जायचं मला दुकानी. मग जास्त काय स्वयंपाकामध्ये करायचं नव्हतं. म्हणलं चला एखादी मोकळी भाजी, थोडासा डाळ कांदा आमटी केली होती बघा. मग असं डब्यासाठी मग छान असा मिक्स डाळीचा डाळ कांदा केला बघा. असं मिक्स डाळ म्हणजे तुरीची, ह्याच्यामध्ये मुगाची आणि थोडीशी मसुऱ्याची टाकून मस्त असं मिक्स डाळीचा डाळ कांदा केला बघा रबरबीत. आता हे म्हणजे कांदा, कढीपत्ता, लसूण वगैरे फोडणीला टाकून थोडंसं लाल तिखट, घरचं काळं तिखट, टमॅटो मस्त असं टाकून छान रबरबीत असा डाळ कांदा केला बघा. असं एका डाळीचा करण्यापेक्षा मिक्स डाळीचा डाळ कांदा करायचा कधी पण खायला खूप छान लागतो बघा. मस्त अशी टेस्ट येते. आणि मटकीचा करायचा असला तर सेपरेट करायचा, कारण मी ह्याच्यात काय मटकीची डाळ घातलेली नाही. तुरीची, मुगाची आणि मसुऱ्याची घातली. आणि डाळ कांदा नेहमी असा अर्धा कच्चा ठेवल्यावर छान लागतो बघा मस्त असा. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा उगाच थोडासा कूट टाकणार आणि मस्त असा आपला डाळ कांदा काढून घेणार बघा. डब्याला न्यायला वास होतो. नंतर ना बघा इथं अशी आमटी केलेली आहे आणि भेंडी करून घेणार आहे बघा आता मी. कारण भेंडी गेल्या रविवारी आणलेली पण छान होती म्हणून मस्त धुवून पुसून स्वच्छ असं चिरून घेतली. आता नुसतं लसूण आणि मीठ कूट टाकून करणार आहे बघा. म्हणजे शिवांश पण खातो मिठाची भाजी. तर असा चालू आहे बघा माझा स्वयंपाक. इथं केलेला आहे भात. हे बघा. मग आता करायचे बघा चपात्या. तुम्हाला कसा वाटला मिक्स डाळीचा डाळ कांदा कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.